नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात आजच्या विशेष घडामोडी नेमक्या काय काय आहेत. आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केलेला आहे. त्या संदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बुलेटिनमध्ये बघायच्या. त्यानंतर धनगेकरांच्या हाती धनुष्यबाण बघायला मिळणार आहे. या संदर्भातल्या सुद्धा अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपल्या समोर आहेत, त्या सुद्धा आपल्याला बघायच्या. धनगेकरांच्या हाती धनुष्यबाण येतोय, या संदर्भातले काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे, हलालला झटका लागणार आहे. ही नेमकी काय घडामोड आहे, झटका काय आहे, हलाल काय, हे सगळं आपण या बुलेटिनमध्ये समजून घेणार आहोत. तर बीडचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. बीडमध्ये काय इतर घडामोडी घडत आहेत, आज काय काय त्याचे पडसाद उमटतात, हे सगळ्या घडामोडी आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि शेवटची महत्त्वाची बातमी म्हणजे कांद्याने केला वांदा. नेमका कांद्यांचा दर काय सांगतोय, काय घडामोडी घडतात, हे सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत. तर आज या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या. सुरुवात करूया पहिल्या महत्त्वाच्या बातमीने. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आग्र्यामध्ये शिवरायांचं भव्य स्मारक, संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक यासह अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या पार्श्वभूमीवरती शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांमध्ये वाढ होणं गरजेचं असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. तर 16 लाख रोजगार निर्मिती करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र शेतकरी कर्जमाफी झालेली नाहीये. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता सुद्धा दिला नाहीये. कार महागलेल्या आहेत आणि या अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारवरती निशाणा साधलाय. तर अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा कुठल्या आहेत त्या आपण बघूया. दरम्यान शिवसेनेकडे असलेल्या खात्यांना कमी निधी दिल्याचं बोललं जात आहे. कुठल्या विभागांना किती निधी मिळालाय ते आपण बघूया. गृहनिर्माण 1246 कोटी 55 लाखाचा निधी मिळाला आहे. तर पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी 3875 कोटीचा निधी आहे. इकडे सार्वजनिक आरोग्य विभागाला 3827 कोटी, तर उच्च व तंत्र शिक्षणासाठी 3098 कोटीची तरतूद आहे. इकडे वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य यासाठी 2574 कोटी, तर महिला आणि बालविकासासाठी 31907 कोटी, तर शालेय शिक्षण आणि क्रीडा यासाठी 3496 कोटीची तरतूद आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे. बघा, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची. आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत, जे काही जर आपण नॅशनल ऍव्हरेजच्या 7% वर चालू आहे. पण त्याचवेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल. 3% वर जाता येणार नाही. आता आपण मागच्या वर्षी 2.9 पर्यंत चाललो गेलो, म्हणून आता थोडं कमी आणून 2.76 पर्यंत आपण आणलेलं आहे. त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला. ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू. त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500च मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100, त्या महिन्यापासून देऊ. लाडक्या बहिणींना 2100 दिले का नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी, मी कालच त्याच्यावरती एका कार्यक्रमात बोलताना बोललो. खरं म्हणजे कारण नसताना माझं नाव माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात घेतलं होतं आणि म्हणाले होते की स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही. आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. महायुति क्या हुआ तेरा वादा, भूल गए क्या मेरे दादा. लाडक्या बहिणीला 2100 देऊ म्हणून गुलाबी जाकेट घालून फिरले. गुलाबी जाकेटही गायब झालाय आणि लाडकी बहीणही गायब केली. एवढं हे म्हणजे बेईमानी करणारं हे सरकार आहे. या बजेटमध्ये स्पष्टपणे दिसलेलं आहे की बेईमानांची फौज बेईमानी करून सत्तेमध्ये आली आणि लाडक्या बहिणीला फसवली. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देतो म्हणून, माफ करतो म्हणून सांगितलं. या बजेटमध्ये त्याचा पत्ता नाही. छतावरील
सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळं येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे. वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन, हे वचन सुद्धा चालूच राहणार आहे. कारण आम्ही सुद्धा सौर ऊर्जेचा प्रयत्न करत होतो आणि ती योजना सुरू केली होती. तुम्ही मोफत विजेची घोषणा केली, ती मोफत देण्यापेक्षा 24 तास द्या. त्याच्यानंतर आता जसं अंबरस तुम्ही म्हणालात की आता त्यांनी मोफत विजेची घोषणा केली, पण जी बाकी आहे, जो विषय आमच्या कैलास पाटील यांनी परवा काढला की आता शेतकऱ्यांना बिलं यायला लागली की पूर्वीची थकबाकी, त्या थकबाकीचं काय करणार आहात तुम्ही? त्याच्याबद्दल काहीच नाहीये.